कर्जत तालुक्यातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळालं असून तालुक्यातील विविध वीज विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समितीच्या बैठकीत देण्यात आली। दरम्यान येत्या 15 दिवसात महावितरणाच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि आवश्यक असल्यास कर्जत बंदची हाक देण्याचा इशाराही समितीने दिला आहे। कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने आयोजित बैठकीत तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। स्मार्ट मीटर, वारंवार होणारे वीज खंडित, वाढीव वीज बिले तसंच वीज पुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या अडचणी मांडल्या। समितीच्या प्रयत्नांमुळे ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या आंदोलनानंतर तालुक्यातील वीज विकास कामांना गती मिळाल्याचं बैठकीत सांगण्यात आलं। सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध वीज विकास कामांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यापैकी 65 कोटी रुपयांची कामं मंजूर होऊन सध्या टेंडर प्रक्रियेत आहेत, तर 37 कोटी रुपयांची कामं RDSS योजनेअंतर्गत मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती देण्यात आली। याशिवाय कर्जत शहरासाठी 125 कोटी रुपयांच्या भुयारी विद्युतीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून कर्जत एक्सप्रेस फीडरचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याचंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। बैठकीत रंजन दातार यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली। मंजूर झालेली सर्व विकास कामं पूर्ण झाल्यानंतर पुढील 20 वर्षांसाठी तालुक्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम होईल आणि वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी उपाय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी नागरिकांनी एकजुटीने राहून मंजूर झालेली सर्व कामं वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केलं। तसंच येत्या 15 दिवसात महावितरणाच्या कारभारात अपेक्षित सुधारणा झाली नाही तर व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। या आंदोलनाला व्यापारी वर्गाचाही पाठिंबा असल्याचं सांगत गरज पडल्यास संपूर्ण कर्जत बंदची हाक देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। कर्जत तालुका वीज ग्राहक समितीच्या माध्यमातून आज कर्जत येथील शनी मंदिरामध्ये आपण बैठक आयोजित केलेली। मोठ्या संख्येने सर्व कर्जत तालुक्यातील वीज ग्राहक उपस्थित होते। आजच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल गेल्या 2 वर्षापूर्वी आपण ऐतिहासिक असं आंदोलन केलेलं। त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल समितीच्या माध्यमातून कर्जतच्या समस्या नक्की काय आहेत, कारण कर्जतची परिस्थिती अशी आहे का 50,000 लोकांच्या कॅपॅसिटीचं एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावर लाखो लोकांचं कनेक्शन त्याच्यावर चालत आहेत आणि त्या संदर्भातला हा सर्व तफावत असल्याकारणाने तर दररोज रात्री 10 वाजल्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत जे सातत्याने जे लाईट जाते तो प्रश्नसुद्धा यावर्षी पुन्हा तयार झालेला आहे। आणि एक महत्त्वाचा या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो का समितीच्या सातत्याच्या प्रयत्नातून 102 कोटी रुपयाची जी कामं आहेत ती मंजूर केलेली आहेत। याच्यामध्ये पूर्ण जे यश आहे हे कर्जतच्या सर्वसामान्य लोकांचं आहे, वीज ग्राहकांचं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून कर्जत तालुक्याला 24 तास वीज पुरवठा पाणी पुरवठा झाली पाहिजे याच्यासाठी एक्सप्रेस फीडर जो असेल ती संकल्पनासुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून पहिल्यांदा ती पास झालेली आहे। ह्या वीज ग्राहक संगीत समितीच्या माध्यमातून हे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आणि त्याचा DPR देऊन त्या संदर्भातल्या काही ज्या मागण्या त्या मान्य झालेल्या आहेत। 67 कोटीचं टेंडरसुद्धा झालेलं आहे, त्याची कामंसुद्धा येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहेत। त्या संदर्भातलं तुम्हाला 2 मिनिटांमध्ये दातारसाहेब डिटेलमध्ये सांगतील। कर्जतमध्ये 4 इन्कमर आणि या बाकी गोष्टी ज्या वाढणार आहेत त्याचा नक्कीच परिणाम पुढच्या 20 वर्ष वाढत्या लोकसंख्येनुसार कर्जतचा जो लाईटचा प्रश्न आहे हा संपुष्टात येणार आहे। आणि अशा प्रकारे आजची चर्चा झाली। त्याच्यानंतर ज्या काही प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांचा जिथं कुठं नेग्लिजन्सी असेल किंवा काम करण्यामध्ये जे काम चुकारपणा असेल तर येत्या आजच्या तारखेपासून 15 दिवसामध्ये महावितरणचा जर कारभार जर बदल झाला नाही तर कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून पुढच्या 15 दिवसानंतर आम्ही एक आंदोलन जाहीर करणार आहेत। ते आंदोलन असं भव्यदिव्य असणार आहे की इथं व्यापारीसुद्धा काही लोक होती तर व्यापारी फेडरेशनच्या वतीने सुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे की ज्या दिवशी समिती आंदोलन जाहीर करेल त्या दिवशी बाजारपेठासुद्धा बंद असेल आणि कर्जसुद्धा बंद असेल। तर याची दखल घेऊन महावितरणने याच्यापुढे लाईट जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं आम्ही आवाहन करतो। बघा हे सर्व पिक्चर क्लिअर आहे। आपण जे काय 2-3 पब्लिक मुवमेंट सुरू करतो आहे किंवा ज्या चालवतो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आज काय घडलं आहे, उद्या काय घडणार आहे आणि काल काय घडलेलं आहे याचा प्रत्येक लेखाजोखा हा ग्रुपवर टाकला जातो आहे। आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याचा पूर्ण आरसा आपल्याकडे, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत। आपण ज्या त्याचा DPR केलेले, कारण त्या DPR तयार करण्यामध्ये
दातार साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही समितीची काही लोकं आम्ही 8-8 तास बसून हा DPR महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने पत्रव्यवहार सातत्याने बैठका घेऊन हा पूर्ण केलेला आहे आणि म्हणून आम्ही ही भूमिका 8 दिवसापूर्वी जाहीर केलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून 102 कोटी रुपये आता ही कामंही सुरू होणार आहेत. परंतु आजच्या तारखेपर्यंत एकही पॉलिटिकल पार्टीने असा क्लेम केलेला नाही आहे की हे काम आम्ही केलेलं आहे आणि ते करू शकतसुद्धा नाही आहे. कारण या संदर्भात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केल्याचा किंवा त्यांनी यासाठी प्रयत्न केल्याचा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही आहेत आणि आम्ही त्या फंदामध्ये पडत नाही आहे. प्रश्न असा आहे, राजकीय कुठल्याही प्रकारच्या कमेंट्स करणं, टीकाटिपी करणं आणि आपल्या आंदोलनाची दिशा भरकटणं हा आमचा अजिबात हेतू नाही आहे. आम्हाला आमचे प्रश्न, लोकांचे प्रश्न लोकांकडूनच सोडवायचे आहेत. त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे हे सर्व काम करतो आहे. ऑगस्ट 2024ला जे आपण ऐतिहासिक आंदोलन केलं त्याच्यामध्ये आपण ज्या मागण्या पुढे आणल्या होत्या त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 27 तारखेला त्यांच्याकडून आपल्याला पत्र आलं तर प्रत्येक मागणीचं सविस्तर उत्तर त्याने आपल्याला दिलं होतं. आज आपल्याला हे समितीचं मोठं यश सांगायला आनंद होतो आहे की त्यातल्या पायाभूत सुविधांसाठी आपण ज्या काय मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या महावितरणच्या इंटरनल समितीकडून मान्य होऊन 65 ते 67 कोटी रुपयापर्यंतची कामं कर्जत तालुक्यासाठी MSEBनी डिपार्टमेंटली मंजूर केलेली आहेत. त्याच्यामध्ये सांगायला आनंद होतो आहे की आपण त्यांच्याकडे 2 इन्कमरची मागणी केली होती का तर आपल्याला व्होल्टेज मिळत नाही, तर त्याच्या उपर जाऊन कंडक्टरची कपॅसिटी त्यांनी दुप्पट केली 0.1च्या ऐवजी 0.2 आणि आपल्याला कळंबोलीहून 2 कंडक्टर आणि खोपोलीहून 2 कंडक्टर म्हणजे आत्ताची आपली जी काय विजेची लोडची कपॅसिटी आहे ती चौपटीने वाढवून दिली. तसंच माथेरानसाठी त्यांनी अंतर्गत वीज वाहिन्यांच्या ऐवजी केबल प्रस्तावित करून त्यासुद्धा टेंडरला प्रस्तावित केलेत. तसंच माथेरानला काही किलोमीटरचा फीडरसाठीची केबल मंजूर केले. तसंच आपल्या तालुक्यासाठी जे महत्त्वाचं होतं गेली 7-8 वर्षे जे प्रलंबित होतं ते शीर्षाचं स्विचिंग स्टेशनसुद्धा त्यांनी ह्या टेंडरमध्ये मंजुरीला केलं आहे. आणि आपली जी मागणी होती की कळंबोलीहून आपल्याकडे कर्जतला ज्या इन्कमरमधून वीज येत होती ती नदी क्रॉसिंग बऱ्याच ठिकाणी होती, त्यामुळे पावसाळी त्यांनाही मेंटेनन्सला अडचण होती. तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांनी अंतर्भूत करून साधारण 28 किलोमीटर लांबीला पुरतील असे मोनोपोल त्यांनी ह्या DPRमध्ये खास कर्जतसाठी मंजूर केलेत. सर्व दृष्टीने ही जी योजना त्यांनी आपल्यासाठी केली त्याच्यामुळे मला विश्वास आहे की पुढची 20 वर्ष कर्जतसाठी सुखकर असतील. इतकं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला ते देत आहेत. आता राहिला प्रश्न ट्रान्सफॉर्मर अपग्रेडेशन, कुठे ST केबल बदलायचे, कुठे LT केबल, सडलेले पोल, तर त्या सगळ्या योजनांसाठी त्यांनी RDSS-B किंवा 2 ही जी केंद्र शासनाची योजना आहे ती लवकर कार्यान्वित होईल, ती मंजुरी आहे. ती कार्यान्वित झाल्यावर तालुक्यातले हे जे प्रश्न आहेत हे पण सगळे मार्गी लागलेले आपल्याला दिसून येतील. कधीपर्यंत हा जो निधी आलेला आहे कधीपर्यंत हे कामं पूर्ण होतील? हा निधीची त्यांची साधारण रूपरेषा 1 वर्षाची आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून लक्ष घालून आपल्याला जे त्यातलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लवकरात लवकर पुढच्या 6 महिन्यात पुरं केलं तर पुढची कामं होईपर्यंतसुद्धा आपल्याला विजेचा प्रश्न भेडसावणार नाही. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.